नगर परिषद सावनेरच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्शिया जुही यांनी सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली। राज्य निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025 च्या आदेशानुसार सावनेर नगर परिषदेच्या 11 प्रभागांसाठी एकूण 39 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत। येथे एकूण 33,919 मतदार आहेत, ज्यात 16,890 पुरुष, 17,028 महिला आणि एक इतर मतदारांचा समावेश आहे। एक अध्यक्ष आणि 23 सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे। 10 नोव्हेंबर 2025 ते 11 नोव्हेंबर 2025 पर्यंत नगर परिषद प्रशासकीय इमारत सावनेर येथे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील। सर्वसाधारणसाठी अनामत रक्कम 1,000 रुपये आणि प्रवर्गासाठी 500 रुपये इतकी आहे। अपील नसल्यास 21 नोव्हेंबर 2025 आणि अपील असल्यास 25 नोव्हेंबर 2025 रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे। 26 नोव्हेंबर 2025 रोजी चिन्हे वाटपाचा कार्यक्रम होईल व मतदान 2 डिसेंबर रोजी होणार आहे व 3 डिसेंबर रोजी नगर परिषद सभागृह सावनेर येथे मतमोजणी होणार आहे। संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेने आणि सुव्यवस्थितपणे पार पाडली जाईल। तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला सावनेर क्षेत्रातील पत्रकार, पोलीस अधिकारी आणि नगर परिषद कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। 2 डिसेंबर रोजी सावनेर नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। त्याकरता निवडणूक अधिकारी पोयाम साहेब आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील। सर, या निवडणुका आपल्या शांततापूर्वक घेण्याकरिता निवडणूक आयोगाचे काय काय दिशानिर्देश आहेत? धन्यवाद साहेब। या ठिकाणी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्यातर्फे 4 नोव्हेंबरला आदर्श आचारसंहितेचे या ठिकाणी डायरेक्शन डिक्लेअर झालेले आहे। त्या डायरेक्शनमध्ये सगळ्या विभागांना या ठिकाणी मग ते विकास कामाचं असो किंवा मग पॉलिटिकल असो किंवा मग पोलिसांसंदर्भात असो आणि मला या ठिकाणी एक गाईडलाईन्स दिलेली आहे। त्या सगळ्यांचे जे पालन केले असतात आपण आदर्श या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी संपन्न करू शकतो। कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही पक्षाला, कोणत्याही अधिकाऱ्यांना या ठिकाणी कसं आचरण करायचं निवडणूक कालावधीमध्ये याचे डायरेक्शन्स आहे आणि आम्ही या ठिकाणी ज्या अगोदर पोलीस विभाग असेल, माझा स्टाफ असेल आणि आम्ही स्वतः या ठिकाणी त्या पूर्ण आदर्शसंहिता या ठिकाणी आम्ही वाचन आणि त्या ठिकाणी पालनसुद्धा करू। सावनेर नगरपालिकेमध्ये मतदाराची संख्या किती, बूथची संख्या किती राहील? या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, सावनेर नगर परिषदमध्ये आपल्याला एकूण 11 प्रभाग आहे। 11 प्रभागामध्ये आपल्याला 23 नगरसेवक या ठिकाणी निवडायचे आहे। एक अध्यक्ष जो आहे त्यांची पण निवडणूक या ठिकाणी होणार आहे आणि हे पूर्ण प्रोसेस आपली 39 बूथवर या ठिकाणी होती। 39 बूथची या ठिकाणी पूर्ण यादी मी आपल्याला शेअर करून दिली। त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपण आवश्यक त्या सुविधा आहे की नाही हे पण तपासण्यात आलेली आहे आणि सगळ्या परिपूर्ण या ठिकाणी जे बूथ आहेत ते आपण निवडून घेतलेले आहे। असे आपले 39 बूथ या ठिकाणी आहेत। काही लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा काही या प्रभागातले मतं त्या प्रभागामध्ये गेले आहेत, ती आपली छाननी वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। हां, आपली या ठिकाणी मतदाराचा कार्यक्रम हा पूर्ण झालेला आहे आणि याचं पूर्ण प्रोसेस आपली या ठिकाणी झालेली आहे। प्रभागांना सुद्धा आपली योग्य त्या ठिकाणी झालेली आहे। मतमोजणी आणि बाकी जे आहे ते नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहामधूनच होणार। आपलं जुनं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आपलं मतमोजणीचा कार्यक्रम मतमोजणीचा जो आहे टप्पा तो आपला दिनांक 3 तारखेला सकाळी 10 वाजेपासून होईल आणि जे 2 तारखेला जे आपलं इलेक्शन होती त्याच पेट्या सगळ्या जमा करून आपण वरती स्ट्रॉंग रूम आहे त्याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी ही एकाच ठिकाणी होईल। पियुष चिंचवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।